महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर आहेत। तर अमित शहा किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन करणार आहे। सकाळी 9 वाजता पुण्यातून ते रायगडकडे रवाना होतील। दरम्यान अमित शहा सुनील तटकरेंच्या निवासस्थानी देखील भेट देणार आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी जी आहे ती आज आहे आणि आज रायगडावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। सध्या आपण रायगडमधल्या राजसदर जे मुख्य ठिकाण आहे, राज्याभिषेक सोहळ्याचं मुख्य ठिकाण, त्या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी अमित शहा जे आहे ते येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाला, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे आहे ते अभिवादन करणार आहेत। आपण जर पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री येत असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा सकाळपासूनच या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतोय। 11 वाजता अमित शहा जे आहे ते रायगडावरती आल्यानंतर रोपवेने ते वर येतील आणि वर आल्यानंतर राजसदर याच ठिकाणी जो मुख्य कार्यक्रम आहे या मुख्य कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत आणि त्यानंतर समाधी स्थळाकडे जातील आणि समाधी स्थळाचं दर्शन घेऊन या कार्यक्रमाची सांगता जी आहे ती होणार आहे। आपण जर पाहिलं तर मुख्य ही सदर आहे, राज्याभिषेक सोहळ्याचं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, आणि त्याच ठिकाणी अमित शहा जे आहे ते येतील आणि अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांना ते करणार आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या पासून राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची वक्तव्य जी आहे ती वेगवेगळी समोर येताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे वाघ्या कुत्र्याचा मुद्दा जो आहे तो सुद्धा समोर आलेला होता। या दोन्ही मुद्द्यांना अनुसरून अमित शहा आपल्या भाषणामध्ये काय मुद्दे नेमकं बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती संपूर्ण रायगडावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, रायगड। तर अमित शहांचा महाराष्ट्र दौरा कसा असेल ते आपण पाहतोय। आज 12:45 शिवरायांच्या समाधीस्थळी ते दर्शन घेतील। 3:30 वाजता त्यांचं मुंबईत आगमन होईल। तर अमित शहांचा हा महाराष्ट्र दौरा आहे। संध्याकाळी 6:20 आपण पाहतोय सकाळी 10 वाजता ते पुण्यातून रायगडासाठी रवाना होणार आहे। दुपारी 12:45 शिवरायांच्या समाधीस्थळी ते दर्शन घेतील। तर दुपारी 3:30 वाजता त्यांचं पुन्हा मुंबईत आगमन होईल। 6:20 सह्याद्री अतिथीगृहात मुक्काम करतील।